All right. So whenever we are like studying the Bluetooth frame structure, we are sharing the data with the help of packet, which I already told you. Okay, Bluetooth is not sending data bit by bit. एक bit करून Bluetooth तुमचा data transfer करणार नाहीये. We have to send the data in the form of packet, in the form of bunch of bits. खूप सारे bits एकत्र करायचे and then send those bits. असा हे packet format आहे. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट फ्रेम, ती फ्रेम किंवा ते पॅकेट कसं बनवलं जातं, त्याच्यामध्ये काही सिक्वेन्स आहे, प्री डिफाईन सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सनेच तुम्हाला तसे बिट ट्रान्सफर करायचे ते. ठीक आहे. सो व्हॉट इज दॅट सिक्वेन्स अँड वाय दॅट सिक्वेन्स इज देअर, सो वी हॅव टू स्टडी दोज थिंग्स नाउ. Now, in the Bluetooth baseband packet format, it consists of three fields. तीन डिफरंट सेक्शन आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट वन इज युअर ऍक्सेस कोड, सेकंड वन इज युअर पॅकेट हेडर अँड द लास्ट वन इज पेलोड. ओके, ऍक्सेस कोड, पॅकेट हेडर, पेलोड, ही सुद्धा डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे बेसबँड पॅकेट फॉर्मॅट. नाव access code is divided into three different sections: preamble, synchronization and trailer. Okay, next one, packet header is divided into multiple forms: AM address, type, flow, ARQN, SEQN and HEC. Okay, so we are going to study की ते काय आहेत. हे काय मानसी, anyways, so now try to understand this. Whatever the number which is written above the frame is the address of that frame. म्हणजे preamble is a frame which is having the address of 4 bit. Synchronization is the bit who is having address of 64 bit आणि trailer चा address किती आहे, 4 bits आहे. 64 plus 4 plus 4 किती होणार आहे, त्यातला हा 4 ऑप्शनल आहे. ट्रेलरचा जो आहे तो ऑप्शनल आहे. फक्त प्रिएम्बल आणि सिंक्रोनायझेशन पाठवलं तरी पण तुमचं स्मूथली ट्रान्समिशन होणार आहे. नाउ 64 प्लस 4 इज 68. दॅट इज द ऍक्सेस कोड तुमचा 68 बिटचा असेल. अदरवाइज इफ यू यूज ट्रेलर मग तो तुमचा 72 बिटचा होणार आहे. कळतं हे नंबर वरती काय लिहिलेत ते. फर्स्ट वन इज नथिंग बट 4 is what? It is your 4-bit address of preamble. 64 is what? It is a 64-bit address of synchronization. 4-bit is what? It is again 4-bit address of trailer. And सगळे असे कंबाईन मिळून तुमचे किती होणार आहे, 68. आणि इफ यू यूज ट्रेलर तर तुमचं 72 होणार आहे. करेक्ट? ओके, नेक्स्ट वन यू हॅव अ पॅकेट हेडर. पॅकेट हेडरचा टोटल ऍड्रेस किती बिट्स आहे, 54. आणि ते 54 कसं डिवाइड केलंय, एम ऍड्रेस, टाईप, फ्लो, ARQN, SEQN आणि HEC. आता हे काय सगळं मी तुम्हाला सांगते एक एक करून. एम ऍड्रेसचा टोटल ऍड्रेस आहे 3 बीट, टाईपचा 4 बीट, फ्लो 1 बीट, ARQN 1 बीट, SEQN 1 बीट आणि HEC 8 बीट. सो आता हे सगळे तुम्ही ऍड करत बसलात तर यू विल रीच दिस 54. ओके, आता त्याच्यामध्ये पण डिफरंट सेक्शन आहे ते मी सांगते. 54 कसं आलं, आय विल एक्सप्लेन. पहिली गोष्ट, डायग्राम समजली. बेसबँड पॅकेट फॉर्मॅट असं तुमचं ब्लूटूथचं बेसबँड पॅकेट फॉर्मॅट आहे. तुम्हाला या सिक्वेन्स मध्ये डेटा पाठवायचा आहे. जे पॅकेट तुम्ही बनवणार आहे डेटाचं, दॅट विल बी इन दिस फॉर्मॅट. ट्रेलरचं जे 4 आहे ते कन्सिडर केलं किंवा नाही केलं तरी चालतं ना? कोणतं ट्रेलर जे 4 पकडलेत आपण ते कन्सिडर म्हणजे कसं की इफ यू आर युझिंग दॅट इन युअर पॅकेट तर मग तुम्ही ते म्हणजे त्याला काउंट करायचं. जर ते तुम्ही तुमच्या पॅकेटमध्ये नसेलच ऍड केलं तर मग त्याला ऍड नाही करायचं. इट ऑप्शनल, इट इज ऑप्शनल. ठीक आहे, म्हणजे ते ऍड केलं तरी चालतं, नाही केलं तरी चालतं. ठीक आहे. आता फर्स्ट वन इज ऍक्सेस कोड. ऍक्सेस कोड काय ते आधी नीट सगळं डिटेलमध्ये समजून घ्या. ऍक्सेस कोडचं नेमकं ऍक्च्युअल मिनिंग काय किंवा काय म्हणतात त्याचं फंक्शन काय. Okay, the first thing is that access code is first field of packet needed for timing synchronization and piconet identification. Now मी तुम्हाला ते सांगायचं होतं मला मास्टर कोड, मास्टर आणि स्लेव्ह काय. सी, एक ब्लूटूथ हे सपोज हे एंटायर एक तुमचं ब्लूटूथचं नेटवर्क आहे. इन दॅट नेटवर्क टोटल तुमचे 8 डिव्हायसेस असू शकतात. बरोबर, दिस इज व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ ब्लूटूथ नेटवर्क. एम आय राईट? मी तुम्हाला तो चार्ट एक्सप्लेन केला तेव्हा सांगितलं होतं व्हॉट इज द कपॅसिटी ऑफ ब्लूटूथ नेटवर्क. ह्याच्यात नाही, दुसऱ्या PDF मध्ये येते. सो कपॅसिटी ऑफ ब्लूटूथ नेटवर्क इज 8 डिव्हायसेस. म्हणजे काय, टोटल 8 डिव्हायसेस असणार आहे तुमच्याकडे. झाले हे 5, 6, 7 आणि 8.
आता आउट ऑफ दीज 8 1 इज युअर मास्टर, म्हणजे एक कोण असणार आहे, मास्टर असणार आहे, जो सगळ्या गोष्टी कंट्रोल करणार, सगळ्यावर लक्ष ठेवणार, कोऑर्डिनेट करणार. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ मास्टर. ओके. आणि ऑल दीज आर द स्लेव्स, म्हणजे मास्टर जे काही सांगेल तसे ते बाकीचे लोक कामं करणार. मास्टर अँड स्लेव्ह. ठीक आहे. कोण असणार आहे मास्टर स्लेव्ह? whatever the number of devices, total number of devices in Bluetooth connection is 8, and out of those 8 1 is your master and remaining are your slaves. ठीक आहे. आणि हे जे काही कनेक्शन किंवा कम्युनिकेशन ह्या सगळ्या लोकांमध्ये होणार आहे, 8 लोकांमध्ये, दॅट इज कॉल्ड एज युअर पिकोनेट. कुठे गेलं इथं पिकोनेट होतं ना. सिंक्रोनायझेशन अँड पिकोनेट. पिकोनेट. हा. सो पिकोनेटचं मिनिंग काय होतं की हे सगळ्यांचं कम्युनिकेशन, एका नेटवर्क मध्ये आलेले सगळे ब्लूटूथ डिव्हाइसेस, ऑल दीज आर कंबाइंडली कॉल्ड एज अ पिकोनेट. मास्टर आणि स्लेव्ह समजलं की नाही समजलं? मास्टर आणि स्लेव्ह ही कन्सेप्ट समजली का? हो मॅम. हा. आणि व्हॉट इज पिकोनेट? द कनेक्शन ऑफ ऑल द डिव्हाइसेस इन अ ब्लूटूथ नेटवर्क. ओके. So access code is the first field of packet needed for the timing synchronization and piconet identification. तर piconet identification म्हणजे काय? एखाद्या ग्रुपमध्ये 8 लोक, एका ग्रुपमध्ये 8 लोक असतात, वी नो दिस थिंग, पण इनिशियली आता फक्त 5च लोक जॉईन झाले, तर त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये बाकी अजून 3 लोकांना ऍड व्हायला चान्स आहे. तर ते 3 कोण ऍड होणार? ज्यांचा ऍड्रेस मॅच होतो. बरोबर आहे, अशा ते लोक असणार आहेत. पिकोनेटचं आधी आयडेंटिफिकेशन होणार चॅनल. जर तुमचं आयडेंटिफिकेशन मॅच झालं तरच यू विल गेट द ऍक्सेस ऑफ चॅनल, राईट. अँड व्हॉट इज टायमिंग सिंक्रोनायझेशन? ऍट अ टाइम सपोज तुम्ही 2 फ्रेम सेंड केल्या, व्हॉट इज गोइंग टू हॅपन? त्या 2 फ्रेम कोलॅप्स होतील आणि डेटा लॉस होईल. सो टू अवॉइड दॅट वी शुड बी अवेअर ऑफ द टायमिंग सिंक्रोनायझेशन. पहिलं पॅकेट मी किती वाजता सेंड केलंय, व्हॉट इज द टाइम ऑफ फर्स्ट पॅकेट, त्याच्यानंतर थोडा टाइम इंटरवल जाऊन जायचा आणि मग तुम्ही दुसरं पॅकेट सेंड करायचं. सो दिस इज टाइम सिंक्रोनायझेशन अँड ऑल दिस थिंग्स आर डन इन द ऍक्सेस कोड. ठीक आहे. It may represent the special code during paging. Paging meaning what? The paging चं जनरल मिनिंग आहे, it is forming a connection between 2 devices. Paging चा जनरल अर्थ होतो की जर 2 डिव्हाइसेस एकमेकांमध्ये कम्युनिकेट करताय, कनेक्शन इस्टॅब्लिश करताय, सो दॅट इज कॉल्ड एज अ पेजिंग. जनरल ह्या ब्लूटूथच्या किंवा वायरलेस टेक्नॉलॉजीच्या कन्सेप्ट किंवा त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्याप्रमाणे त्याला पेजिंग म्हणतात. आपण युजली काय म्हणतो की कनेक्शन बिटवीन 2 डिव्हाइसेस. सो दे कॉल्ड सेम थिंग ॲज पेजिंग. ओके. It may represent special codes during paging and enquiry access code. So enquiry access होत असेल म्हणजे तुम्ही चेक करत असाल की ह्याच डिव्हाइसला कनेक्ट करायचंय का, दुसऱ्याला करायचं, ही जी एन्क्वायरी चालू असते, दॅट पिरियड ऑफ टाइम और टाइम विच इज रिक्वायर्ड फॉर पेजिंग. इट मे रिप्रेझेंट स्पेशल कोड फॉर बोथ द थिंग्स. पेजिंगसाठी वेगळा कोड असेल किंवा तुमचा इन्क्वायरी ऍक्सेस कोड वेगळा असणार आहे. थर्ड थिंग इज व्हॉट? The access code consists of 4-bit preamble. आता preamble ची साईज किती आहे? 4 bit आहे. We already know that. Correct? A synchronization field and the trailer if a packet header follows. म्हणजे हे ट्रेलर ऑप्शनल आहे. इफ जर तुमच्याकडे पॅकेट हेडर असेल तरच तुम्ही ट्रेलर वापरणार, अदरवाईज तुम्ही हे नाही यूज केलं तरी पण चालणार. राईट. Next to that, a 64-bit synchronization field is derived from the lower 24-bit of an address. म्हणजे आता ब्लूटूथचा एक ऍड्रेस असतो, त्या ऍड्रेस मधले लोअर 24 बिट्स घेतले तर आपल्याला काय मिळणार आहे? वी विल गेट द सिंक्रोनायझेशन फील्ड. ओके. सिंक्रोनायझेशन फील्ड इज ऑलवेज डिराइव्ह और ऑलवेज अचीव फ्रॉम द लोअर 24 बिट्स ऍड्रेस ऑफ एन ब्लूटूथ डिव्हाइस. इफ अन ऍक्सेस कोड इज युज्ड फॉर चॅनल ऍक्सेस, आता ऍक्सेस कोड जो आहे, हा जो काही ऍक्सेस कोड आहे, इफ आय यूज दिस ऍक्सेस कोड फॉर द चॅनल ऍक्सेस, एखादा पर्टिक्युलर चॅनल ऍक्सेस करण्यासाठी आय विल यूज दिस ऍक्सेस कोड. आता कुठलाही चॅनल ऍक्सेस करायचं म्हणजे काय करायचं? डेटा ट्रान्समिशन बिटवीन मास्टर अँड स्लेव्ह और डेटा ट्रान्समिशन बिटवीन स्लेव्ह टू मास्टर. म्हणजे तुमचा डेटा कोणीही कोणाला पाठवू द्या, मास्टर स्लेव्हला डेटा पाठवेल किंवा स्लेव्ह मास्टरला डेटा पाठवेल, नो मॅटर विच टाइप ऑफ कम्युनिकेशन इज देअर. द लॅप इज डिराइव्ड फ्रॉम द मास्टर्स ग्लोबली युनिक 48 बिट ऍड्रेस. लॅप म्हणजे काय आठवतंय कोणाला? लॅप आता जस्ट मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आपण. लोअर ऍड्रेस पार्ट. ठीक आहे. लॅप इज लोअर ऍड्रेस पार्ट. सो दॅट इज डिराइव्ह फ्रॉम द मास्टर. हे बघा, मास्टरला एक वेगळा ऍड्रेस असतो आणि स्लेव्हला वेगळा ऍड्रेस असतो. का? कारण आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे की नाही कोण मास्टर आहे कोण स्लेव्ह आहे, आणि ते आयडेंटिफाय करण्यासाठी मास्टरचा ऍड्रेस वेगळा आणि स्लेव्हचा ऍड्रेस वेगळा असतो. आणि व्हॉट एव्हर इज द ऍड्रेस ऑफ मास्टर, त्या मास्टरच्या ऍड्रेस मधलं युनिक 48 बिटचं कॉम्बिनेशन असतं आणि दॅट इज डिराइव्ह फ्रॉम द लॅप. ठीक आहे.
इन केस ऑफ पेजिंग द लॅप ऑफ द पेज डिव्हाइस इज यूज. पेजिंग म्हणजे काय? कनेक्शन. ठीक आहे. सो जेव्हा केव्हा पेजिंग चालू असणार आहे ते पेजिंग काय किंवा कम्युनिकेशन इस्टॅब्लिश होत असणार आहे त्यावेळी लॅप ऑफ द पेज डिव्हाइस इज यूज. पेज डिव्हाइसचा लोअर ऍड्रेस यूज केला जातो. ठीक आहे. लोअर ऍड्रेस पार्ट इज युज्ड ऑफ द डिव्हाइस हु इज टेकिंग पार्ट इन अ कनेक्शन. हे दोन डिव्हाइसेस आहे, हे दोन डिव्हाइस एकमेकांमध्ये कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करतायत. वाईल दिस कम्युनिकेशन इज इस्टॅब्लिश द लॅप म्हणजे काय? लोअर ऍड्रेस पार्ट. तो लोअर ऍड्रेस पार्ट कोणाचा घेतला जातो? ह्या दोघांचा. बरोबर. Next, if a Bluetooth device wants to discover other arbitrary device in a transmission range, generally inquire a procedure. It is usually it uses a special reserve flap. म्हणजे काय? Suppose if Bluetooth device is searching particularly for a device. आता आजूबाजूला खूप सारे डिव्हाइस अवेलेबल असतात, but I am looking for one particular address. So in that case, what we are going to use? We are going to use a special reserve flap. जोपर्यंत आपल्याला रिक्वायर्ड जो ऍड्रेस तो फाउंड होत नाही तोपर्यंत वी आर नॉट गोइंग टू मेक द कनेक्शन. राईट. स्पेशल लॅब्स कॅन बी डिफाईन्ड फॉर एन्क्वायरीज ऑफ डेडिकेटेड ग्रुप्स ऑफ डिव्हाइसेस. आता हे कधी करणार आहे आपण? वेनेवर वी वॉन्ट टू सेंड आवर फाईल्स टू द डेडिकेटेड ग्रुप्स ऑफ डिव्हाइसेस. मला पर्टिक्युलर त्या माणसाला ती फाईल शेअर करायची. सो आय विल वेट फॉर दॅट डिव्हाइस टू कम्युनिकेट विथ मी, टू फॉर्म अ लिंक बिटवीन टू डिव्हाइसेस. राईट. अँड देन ओनली आय विल शेअर द फाईल. This is all about your access head. Access head कळलंय का? Preamble, synchronization आणि trailer. Trailer is completely optional thing. Access code कळालंय? Okay. Next one is your packet header. Packet header मध्ये काय काय आहे? AM address, type, flow, ARQN, SEQN and HEC. खूप सारे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. So we will see each one of them. सी आता हे पॅकेट हेडरचे टाइप दिले ते ऍड्रेस असणारे पॅकेट टाइप, लोअर अँड एरर कंट्रोल अँड चेकसम, हे सगळे त्याच्यामध्ये टाइप्स आहेत. नाउ द 3 बिट ऍक्टिव्ह मेंबर ऍड्रेस रिप्रेझेंट द ऍक्टिव्ह ऍड्रेस ऑफ स्लेव्ह. आता 3 बिटचा जर ऍक्टिव्ह ऍड्रेस असेल, दिस एएम ऍड्रेस, इफ दिस इज ऍक्टिव्ह, तर व्हॉट वी कॅन से द ऍड्रेस ऑफ स्लेव्ह इज ऑफ 3 बिट. 3 बिटचा ऍड्रेस वाला एक स्लेव्ह तिथे प्रेझेंट आहे. वी कॅन जस्ट इझिली से दॅट. ओके. नेक्स्ट सेकंड पॉइंट, ऍक्टिव्ह ऍड्रेस आर टेम्पररी असाइन्ड टू द स्लेव्ह इन अ पिकोनेट. पिकोनेट म्हणजे काय? ते जे काही नेटवर्क कनेक्शन आहे ते, त्या कनेक्शन मध्ये एखादा स्लेव्ह असेल तर त्या स्लेव्हला तो ऍड्रेस टेम्पररी बेसिसवर असाइन केला जातो. तो त्या स्लेव्हचा परमनंट ऍड्रेस नसतो. ठीक आहे. सो active address are temporarily assigned to the slave in a piconet. Next thing, if a master sends data to the slave. Now हे थोडंसं लक्ष देऊ नका. मास्टर आणि स्लेव्ह दोन गोष्टी आहेत. If master is sending data to the slave, the address is interpreted as a receiver's address. आता इथे बघा, this is master and this is slave. Okay. If master is sending data, तर data receive कोण करतंय? Who is receiving data Slave. in this case? Slave. That is why slave address of this slave will be identified as receiver's address. हा रिसीव्ह करतोय की नाही डेटा? स्लेव्ह काय करतोय? डेटा रिसीव्ह करतोय, म्हणून याच्या ऍड्रेसला रिसीव्हर्स डेटा म्हणतात. ओके. फर्स्ट थिंग क्लिअर आहे? Whenever master is sending the data, the address of slave will be identified as receiver's address. Why? Because it is receiving the data. Correct? Yes. कळालं हे? ओके. सेकंड थिंग, वेन स्लेव्हने एखादा डेटा घेतला आणि इफ ही सेंडिंग दॅट डेटा टू द मास्टर, देन इन दॅट केस स्लेव्हचा ऍड्रेस काय झाला? रिसिव्हर्स ऍड्रेस झाला. सॉरी, सेंडर्स ऍड्रेस झाला. का? कारण तुमचा स्लेव्ह जो काय तो काय करतोय? डेटा सेंड करतोय. हु इज सेंडिंग द डेटा? सेंडर. अँड दॅट इज वाय ऍड्रेस ऑफ सेंडर इज कॉल्ड एज अ सेंडर्स ऍड्रेस. ह्या दोन गोष्टी समजल्यात का? ह्या दोन लाईन की नाही समजल्या? हो. स्लेव्हच्या ऍड्रेसला तुम्ही दोन नावाने आयडेंटिफाय करू शकता. कुठली दोन नावं? एक तर असणारे रिसिव्हर्स ऍड्रेस, दुसरं असणारे सेंडर्स ऍड्रेस. कधी रिसिव्हर म्हणायचं? वेन युअर स्लेव्ह इज रिसिव्हिंग द डेटा. आणि कधी तुम्ही त्याला सेंडर्स ऍड्रेस म्हणायचं? वेन स्लेव्ह इज सेंडिंग द डेटा. राईट? क्लिअर आहे? Yes, ma'am.
Okay, next. As only a master may communicate with the slave, this scheme works well. आता काही वेळेस कसं होतं की फक्त आणि फक्त मास्टरच कम्युनिकेट करतो स्लेव्ह सोबत, स्लेव्ह काही कम्युनिकेट करत नाही. मग त्या केसमध्ये ते सोपं होऊन जातं. बरोबर आहे. फक्त तो स्लेव्ह काय राहणार आहे, तो रिसिव्हरच राहणार आहे, तो परत चेंज होणार नाहीये. बरोबर आहे. स्लेव्हची व्हॅल्यू काय राहणार आहे, ऍज अ रिसिव्हर. ही इज नॉट गोइंग टू बी अ सेंडर ऍट ऑल. देन इन दॅट केस हे सगळं सोपं होऊन जाईल. 7 ऍड्रेस मे बी युज्ड इन दिस वे. आता अशा केसमध्ये 7 ऍड्रेस वापरले जातात. का? कारण वी हॅव टोटल 7 स्लेव्स. एका मास्टरच्या अंडर किती स्लेव्ह असतात? 7. दॅट इज वाय 7 डिफरंट ऍड्रेस कॅन बी युज्ड इन दिस वे. कळतंय का? हो मॅम. नक्की. Okay. The next is the zero value is reserved for the broadcast from master to all slave. म्हणजे मास्टर एकाच वेळी सगळ्या स्लेव्ह सोबत जर कम्युनिकेट करत असेल, then the value is reserved as 0. ब्लूटूथची व्हॅल्यू 0 कधी असते? whenever master is sending data to all the 7 slaves. ठीक आहे. The 4-bit type field determines the type of packet. आता 4-bit field type म्हणजे काय? आता field type एक. सी हा जो टाइप आहे तुमचा, ह्याचा ऍड्रेस किती आहे? 4-bit आहे. बरोबर. तर तो फील्ड टाइप व्हॉट इट इज गोइंग टू डू, द 4-bit फील्ड टाइप डिटरमाइन्स द टाइप ऑफ पॅकेट. जे काही पॅकेट रिसीव्ह झालंय, तर ते रिसीव्ह झालेलं पॅकेट कुठल्या टाइपचं आहे, दॅट विल बी आयडेंटिफाय द फील्ड. बरोबर आहे. टाइप ऑफ फील्ड. आता ते कसं आयडेंटिफाय केलं जातं? आय विल टेल यू. पॅकेट्स मे कॅरी कंट्रोल सिंक्रोनस और असिंक्रोनस डेटा. आता त्या पॅकेट मधला डेटा कंट्रोल डेटा असेल, सिंक्रोनस डेटा असेल किंवा असिंक्रोनस डेटा असणार आहे. बरोबर. अ सिम्पल फ्लो कंट्रोल मेकॅनिझम फॉर असिंक्रोनस ट्रॅफिक युजेस द 1-bit फ्लो फील्ड. म्हणजे तुमचं जे काही नॉर्मल वर्किंग असणार आहे, तर नॉर्मल वर्किंग मध्ये व्हॉट इट गोइंग टू इंडिकेट, इट इज गोइंग टू इंडिकेट द सिंक्रोनाइज ट्रॅफिक यूज फॉर द सिंगल 1-bit फ्लो फील्ड. नाव आता हे बघा, हे जे काही पॅकेट बीट आहे की नाही, इथलं हा टाइप जर 0 असेल, if this type is 0, what does that indicate? The synchronous data transmission must stop. जे काही synchronous transmission चालू आहे, that should be stopped. Okay. If the value of flow, sorry मी इथे लिहिलं का? इथे सॉरी, हा 0 जो आहे ना, that 0 is here. If flow is 0 असेल म्हणजे काय? Synchronous transmission stop करायचं. If the value of this is 1, then you have to resume the transmission. परत ट्रान्समिशन रिझ्यूम करायचे. See, if the packet is received with the flow is equal to 0, then synchronous data transmission must stop. त्याला तुम्ही ट्रान्समिशन काय करायचंय? बंद करायचंय. As soon as the packet with flow is equal to 1 received, transmission may resume. बरोबर आहे. ट्रान्समिशन काय करायचंय? परत स्टार्ट करायचंय. If acknowledgement of packet is required, now the next thing is that, now see this, ARQN. ARQN म्हणजे काय? एक्नॉलेजमेंट नंबर. SEQN म्हणजे सिक्वेन्स नंबर. ओके. ARQN म्हणजे काय? एक्नॉलेजमेंट नंबर. SEQN म्हणजे सिक्वेन्स नंबर. आणि नेक्स्ट वन, लास्ट वन वी हॅव इट HEC. HEC म्हणजे हेडर एरर चेक. नाव ते काय मी तुम्हाला सांगते. आधी एक्नॉलेजमेंट आणि सिक्वेन्स नंबर काय बघा. If an acknowledgement of packet is required, Bluetooth send this in the slot following the data using its टाइम डिव्हिजन डुप्लेक्स स्कीम. म्हणजे काय? एक्नॉलेजमेंट तुम्हाला, ना व्हॉट इज एक्नॉलेजमेंट? फर्स्ट ऑफ ऑल सी, इथे एक डिव्हाइस आहे तुमचं आणि इथे दुसरं डिव्हाइस आहे. या डिव्हाइसने काहीतरी डेटा पाठवलाय. बरोबर. आता तो डेटा रिसीव्ह झालाय हे सांगण्यासाठी हे डिव्हाइस काय करतं? एक सिग्नल पाठवतं. बरोबर. अँड दॅट सिग्नल मीन्स युअर एक्नॉलेजमेंट. आणि जेव्हा whenever this first device receives this acknowledgement, then it can ensure की आपला डेटा सेफली पोहोचलेला आहे. Everybody is getting the like meaning of acknowledgement. What is acknowledgement? मॅम एकदा रिपीट करता का? हाँ, acknowledgement was what? This is device number 1 and this is device number 2.
Okay, if device 1 is sending some information to the device 2, what will happen whenever this device 2 receives the information, तो जो काही सिग्नल डिव्हाइस 1 ने पाठवलाय तो जर भेटला असेल तर त्याला सक्सेसफुली रिसीव्ह झाला असेल तर सेकंड डिव्हाइस विल डू व्हॉट, इट विल सेंड अ सिग्नल, छोटासा एक सिग्नल पाठवेल आणि त्याला काय म्हणेल की मला सिग्नल मिळालाय, तुझा पाठवलेला डेटा होता तो मला मिळालाय. ओके, आता हे जे काही त्यांनी रिसिव्हिंग परत जे सिग्नल पाठवलंय रिव्हर्स सिग्नल त्याला एक्नॉलेजमेंट म्हणतात. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हॉस्टेलवर राहत असाल तर मग तुमच्या घरून तुम्हाला काहीतरी पाठवलं जातं, काही फूड असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल, घरनं काहीतरी पाठवलं तर तुम्ही फोनवर सांगता हो मिळालं मला, बरोबर. तुम्ही ते फोनवर जे सांगता ना ते एक्नॉलेजमेंट आहे, राईट. ओरिजिनल तुम्हाला डेटा ऑलरेडी मिळालेला आहे अँड यू आर सेंड म्हणजे ज्या माणसाने तुम्हाला डेटा पाठवला त्या माणसाला तुम्ही सांगताय की हा ठीक आहे मला डेटा मिळाला, दॅट इज एक्नॉलेजमेंट. अजून Yes, दोन ma'am. नाही वाजले. ओके, एक्नॉलेज बिट जर तुमचं 1 असेल दॅट मीन्स तुम्हाला प्रॉपर सिग्नल रिसीव्ह झाला. एक्नॉलेजमेंट जर 0 असेल तर डेटा प्रॉपर रिसीव्ह झालेला नाहीये. ओके, a simple alternating bit protocol with a single bit sequence number SEQN and the acknowledged bit number ARQN can be used. म्हणजे काय, आता तुम्हाला एक्नॉलेजमेंट जर मिळाला असेल तर तुम्ही काय करणार, ARQN ला 1 म्हणणार. एक्नॉलेजमेंट मिळालं नसेल तर ARQN काय असणार तुमचं 0 असणार, बरोबर. सिमिलरली तुमचा डेटा जर पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये रिसीव्ह झाला असेल तर यू विल से द सिक्वेन्स और SEQN विल बी 1. इफ इट इज नॉट इन अ सिक्वेन्स then SEQ will be 0. कळतात दोन गोष्टी, ARQN आणि SEQN. ARQN म्हणजे काय, एक्नॉलेजमेंट. जर एक्नॉलेजमेंट मिळालं तर व्हॅल्यू 1, एक्नॉलेजमेंट नाही मिळालं तर 0. Sequence number, if data is received in a sequential format then you can just call it as a 1. If it is not in a sequence then you can refer it as a 0. Getting or no? Yes. समजतंय का? Yes, ma'am. नसेल समजत तर परत विचारा. लास्ट थिंग इज दॅट HEC म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं हेडर एरर चेक. आता याचं काम काय की हा काय करणार आहे, पॅकेटचं हेडर जे काही आहे, म्हणजे काय की आता इथे बघा डायग्रॅम. सो हा तुमचा डेटा आहे, बरोबर. इथे सगळ्यात आधी तुमचं हे जाणार, त्याच्यानंतर त्याला फॉलो सिक्वेन्स, मग तुमचा ARQN त्याला फॉलो करणार, देन फ्लो विल फॉलो दॅट, टाईप, AM ऍड्रेस, ट्रेलर, सिंक्रोनायझेशन आणि प्रिएम्बल, हे सगळे असे एका लाईन मध्ये जाणार आहेत, बरोबर. सगळ्यात पुढे कोण असणार आहे, HEC. करेक्ट. ऐश्वर्या, लेक्चर करायचं नसेल तर यू कॅन जस्ट लेफ्ट आउट. सॉरी मॅम. So this HEC is nothing but your header error check. हा हेडर आहे, याच्यापासून तुमच्या डेटाला स्टार्ट होत आहे, बरोबर आहे. सो व्हॉट इट इज गोइंग टू डू, इट इज गोइंग टू प्रोटेक्ट द एंटायर पॅकेट, बरोबर. हे मागच्या त्याला जे काही पॅकेट फॉलो करतंय त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करणार आहे, HEC, हेडर एरर चेक, राईट. समजलंय? ह्या पॅकेट फॉर्मॅट मधला असा कुठला बीट आहे का जो समजलेला नाहीये तुम्हाला? लास्ट वन आहे तुमचं पेलोड. पेलोडचं काय काम आहे की तो फक्त काय करणार आहे, तुमचं इन्फॉर्मेशन किंवा डेटा, सगळी इन्फॉर्मेशन तो स्टोअर करणार आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तुमचं व्हॉइस असेल किंवा डेटा असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज, इन्फॉर्मेशन तुम्ही जी काय सेंड करताय दॅट विल बी कंट्रोल और स्टोर्ड इन अ पेलोड. बस, पेलोडचं बाकी काहीच काम नाहीये. समजलंय का ब्लूटूथचं बेसबँड पॅकेट फॉर्मॅट? AM ऍड्रेस आणि AM ऍड्रेस आणि प्रिएम्बल डबल सांगा ना. ओके, सो प्रिएम्बल म्हणजे काय सगळ्यात पहिले, आणि म्हणजे जेव्हा तुम्ही काय म्हणता बेसबँड पॅकेट फॉर्मॅट स्टार्ट करताय, अरे बापरे परत वेळ संपत आला आपला लगेच. हो. असो, ठीक आहे. सो व्हॉट इज प्रिएम्बल? प्रिएम्बल इज अ 4 बिट, म्हणजे प्रिएम्बलचा टोटल ऍड्रेस असणार आहे 4 बिट. आणि व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्रिएम्बल, इट इज गोइंग टू स्टार्ट द ऍक्सेस कोड. म्हणजे कसं की जर तुम्हाला व्हॉट यू कॅन से, इफ यू वॉन्ट टू ट्रान्समिट सम इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन स्टार्ट करायच्या आधी काय करणार तुम्ही, 1 बिट पाठवणार. ओके,
तुम्हाला जर 7 बिटचा ऍड्रेस पाठवायचा असेल तर तुम्ही टोटल नंबर ऑफ बिट 8 पाठवणार. 8 मधलं पहिलं बिट जे असतं तुमचं ते प्रिएम्बल असणार आहे. ओके, व्हॉट प्रिएम्बल डिफाईन्स की आफ्टर मी म्हणजे त्या प्रिएम्बलच्या नंतर जो काही डेटा येणार आहे दॅट इज नथिंग बट युअर ऍक्च्युअल डेटा. ओके, प्रिएम्बल विल इनिशियलाइज द डेटा. ओके, ओके मॅम. आणि नेक्स्ट अजून काय विचारलं? एएम ऍड्रेस. हॅलो. एएम ऍड्रेस. ओके, एएम ऍड्रेस. सो आता बेसिकली काय एएम ऍड्रेस म्हणजे काय की हा जो ऍड्रेस असतो ना तो एका नेटवर्क मध्ये यू हॅव टोटल 8 डिव्हायसेस. आउट ऑफ दोज 8 डिव्हायसेस यू हॅव 1 मास्टर अँड बाकी सगळे तुमचे स्लेव्ह असणार आहे. बरोबर आहे. तो ऍड्रेस स्लेव्हला जो काही ऍड्रेस डिफाईन केलेला असतो दॅट ऍड्रेस इज टेम्पररी ऍड्रेस असणार आहे. तो तुमचं नेटवर्क बदललं की ऍड्रेस बदलतो. सो एएम ऍड्रेस विल डिफाईन द नंबर ऑफ स्लेव्स म्हणण्यापेक्षा कोणत्या स्लेव्हनी ही इन्फॉर्मेशन पाठवली आहे ते आयडेंटिफाय झालं पाहिजे की नाही. आउट ऑफ दिस 7 विच स्लेव्ह सेंड दिस इन्फॉर्मेशन टू आयडेंटिफाय दॅट ऑल द स्लेव्स हॅव टेम्पररी ऍड्रेस असाइन्ड टू देम. ओके. ओके मॅम. एम म्हणजे काय ऍक्टिव्ह मेंबर ऍड्रेस. ऍक्टिव्ह मेंबर्स किती असणार आहे तुमच्याकडे टोटल 8 असणार आहे. 8 पैकी पण एक झाला तुमचा मास्टर, उरले किती 7 डिव्हायसेस. आउट ऑफ दोज 7 डिव्हायसेस विच डिव्हाइस ऍक्च्युअली सेंड्स डेटा टू द मास्टर. मास्टरला नेमका कोणी डेटा पाठवला हे आयडेंटिफाय करण्यासाठी त्या 7 डिव्हायसेसला 7 वेगळे वेगळे ऍड्रेस असाइन केले जातात आणि दोज ऍड्रेस आर टेम्पररी. ठीक आहे. हो मॅम, चालेल. व्हॉट एल्स? नथिंग. ओके, अजून एक लिंक शेअर करू याच्यानंतर. RFID शिकवू फक्त आपण, GPS नंतर घेऊ. नको. हा, मॅम SCQN एकदा एक्सप्लेन करा ना परत. SCQN म्हणजे सिक्वेन्स नंबर असतो. तो सिक्वेन्स नंबर म्हणजे काय की तुमचा जो काही डेटा पाठवलाय, तुम्ही जो डेटा रिसीव्ह केलाय तो रिसीव्ह झालेला डेटा सिक्वेन्स मध्ये आहे की नाहीये ते फाइंड करायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. तर तो प्रोटोकॉल तो जो काही स्टॅक आहे तो स्टॅक ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय करतो की डेटा सिक्वेन्स मध्ये आहे की नाहीये. इफ डेटा इज इन सिक्वेन्स, जर सिक्वेन्स मध्ये असेल तर SCQN ची व्हॅल्यू 1 असणार आहे. इफ डेटा इज नॉट इन सिक्वेन्स देन द व्हॅल्यू ऑफ SCQN इज 0. ओके. ओके. What to do next? Like अजून एक लिंक शेअर करू का?